नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा। तर मंडळी, आज आहे बुधवार आणि रात्री मी खूप उशिरा घरी आलो। म्हणजे आम्हाला 11:30-12 वाजले होते, 12 तर वाजलेच होते तिकडनं येता येता। तुम्ही पाहिलं मी डिनर वगैरे केलं, पण त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं किंवा मला खरंच असं वाटत होतं ना की मी खूप थकले आणि मला आता आराम करणं खूप गरजेचं आहे। तर मग मी दिवसभर पण थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता ठीक आहे, संध्याकाळ झाली, थोडं शूट वगैरे करायला सुरुवात करते, व्हिडिओची सुरुवात करते। आणि विशाल पण ऑफिसमधनं आले, सकाळी विशालला टिफिन वगैरे मी बनवून दिला होता आणि त्याच्यानंतर मी आरामच केला, कारण माझी दगदग होत होती। तुम्ही पण पाहिलं दोन दिवस माझी खूप दगदग होत होती आणि नाही म्हटलं तरी थकवा हा जाणवतोच थोडाफार, तर त्यासाठी। आणि अजून बाकी मग आज बुधवार आहे आणि उद्या आहे गुरुवार। तर मला असं वाटत होतं की उद्या शेवटचा गुरुवार आहे, उद्यापन करायचं आहे। तर मी त्याचं सामान घेण्यासाठी निघाले होते, तेवढ्यात माझ्या ननंदबाई आहेत माझ्या, त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की वहिनी उद्यापन नाही करायचं आहे, उद्या एकादशी आहे, तर एकादशीच्या दिवशी उद्यापन करत नाही, तर मग पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे। नाहीतर मग माझा प्लॅन होता की मला जे 5 ते 7 सुवासिनी असतात त्यांना सवासनींना म्हणजे हळदी कुंकू, त्याच्यानंतर तिळाचे लाडू असतात, पोथी असते, फुलं असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जायचं होतं। पण आता काही हरकत नाही, मग त्यांनी आणि ते त्यांचं कसं पूजा वगैरे ते लोक करत असतात, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतं। मग त्यांनी मला सांगितलं, तुम्ही म्हटलं ठीक आहे चालेल, पण आमच्या बिल्डिंगमध्ये उद्याच सगळ्या हळदी कुंकू करणार आहे, म्हणजे उद्यापन करणार आहे। बाबर काकी, त्याच्यानंतर वरती पिंकीताई आहेत त्या, आणि अजून बाजूला पण आहेत दोन तीन जणी आहेत, तर मग त्या उद्याच करणार आहे। पण मग आता तू पण उद्यापन करणार आहे? विरू बोलतो मी पण उद्यापन करणार आहे। काय करणार आहे उद्या तुझी मम्मी? तुला शाळा आहे उद्या? मम्मी पुरणपोळी करणार आहे, मला पण खायची मग पुरणपोळी। तर विरू सांगतोय की मम्मी पुरणपोळी करणार आहे म्हणून उद्यापन म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी ताई उद्या, तर ठीक आहे। तर मग चला, आज क्रिसमस पण आहे, तर विशालला म्हटलं कुठेतरी नाही, म्हणजे खरंच मला तर मी म्हटलं विशाल मस्त वरण भात शेपूची भाजी, मी काल येताना फ्रेश भाजीपाला घेऊन आले होते, तर म्हटलं मस्त वरण भात बनवते, शेपूची भाजी बनवते, तर बोलतात नाही आपण स्टेशनला जाऊ। तसं काम पण आहे, कारण ते बोलतात तू आता जर ते काम झालं नाही, आज पूर्ण जर नाही झालं तर उद्या तू माझ्या मागे लागशील त्या कामासाठी, तर विशाल आपल्याला जायचंय। तर मला टाइम आहे आज, तर ते काम करून घेऊ दे, कारण मग सॅटर्डे संडे परत मला टाइम भेटणार नाही असं ते बोलतायत। तर म्हटलं काय, अच्छा ठीक आहे। तर मग मला ते काम करण्यासाठी जायचंय। ऍक्च्युली काल येताना मी आरविशचे शूज घेतले, तिकडे बाहेर एक शॉप होतं, तिथे स्टॉलवरती शॉर्ट कुर्तीज होते, तर मला ते 2 कुर्ती आवडले होते, पण ते थोडे मला शॉर्ट होत आहेत आणि मला म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत आहे, तर त्यामुळे मी थोडे चेंज करण्यासाठी जायचं आहे। तर विशाल बोलतो नाही तू आजच चल, नाही तर तू माझ्या मागे लागशील नंतर चेंज करण्यासाठी। तर मग त्यासाठी मी निघते घरातून। आणि हो, खाली इकडे आहे ना हे चालू आहे, ब्रह्मचारी श्री शिवबलीजी महाराज लड्डू गोपालवाले वृंदावन, आय डोंट नो काय, बट कथा आहे म्हणजे 4 वाजेपासून चालू होती ते 7:30 पर्यंत ही कथा चालू होती, नंतर आरती झाली आणि खूप छान मांडव बांधलेला आहे, मी तुम्हाला दाखवते आमच्या ग्राउंडमध्ये। इकडनं तुम्हाला आय होप थोडं दिसत असेल, बट मी तुम्हाला दाखवते तरी पूर्ण। हे बघा किती सुंदर केलंय, बिल्डिंगच्या खालीच आहे, समोर गेट आहे आणि मस्त कार्पेट वगैरे टाकले आहे, तिकडे चेअर वगैरे आहे, हे दिसत असेल तुम्हाला। थोडे गाणी वगैरे चालू आहेत आणि तुम्हाला मी दाखवलं, तर मग ठीक आहे चला जाऊ स्टेशनला आणि तिकडनं येताना बघू कुठेतरी बाहेर पण जाता येईल, कारण 2 ते 3 दिवस फक्त असंच बाहेरच चाललंय सगळं। आणि आज माझी खरं तर इच्छा नाही बाहेर जायची, विशाल मला जबरदस्ती घेऊन चाललंय चल म्हणून, तर ठीक आहे चालेल, चला मग बघू कुठे, म्हणजे ते टॉप चेंज केल्यानंतर काय प्लॅन होतोय ते बाहेर गेल्यावरती डिसाईड करते, तर चला मग। इकडे आहे तुमचे विशाल दादा, आणि खरंच माझी बाहेर जायची इच्छा नाहीये, हे मला जबरदस्ती घेऊन चालले। मी म्हटलं विशाल मला घरात थांबायचंय, तर नाही, बोलतात चल। तर बाहेर जायचं कारण हे होतं की आम्ही जे आरतीला आम्ही 2 कुर्ती घेतलेली नवीन काल, त्याची साईज एक कमी झाली,
कमी साईज मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. तर ते आम्हाला परत करायचं, एक्सचेंज करायचे, त्याच्यासाठी आम्ही चाललोय. तर जास्त दिवस जर आज नाही गेलो तर मग लवकर जाता नाही येणार, त्याच्यानंतर सुट्टी नाहीये. आणि आज कसं नाताळ पण आहे आणि तुम्हाला सर्वांना नाताळाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बाहेरचं आज एन्व्हायरमेंट जे वातावरण असेल नाताळाचं ते खूप छान असेल, ते पण आम्हाला पण बघायला पण भेटेल आणि खूप छान वाटेल जरा. आणि त्याच्यासाठी तर आर्विशला पण सोबत पण त्याला पण बरं वाटेल की बाहेरचं ते काय कसं असतं काय असतं त्यांनी पाहिलं नाही की पहिल्यांदा तो पाहिल की आता त्याला थोडंसं फार समजायला लागलंय की म्हणजे त्याला बघून आवडेल त्याला आणि आम्हाला पण आवडेल बघायला. बघू आता बाहेर गेल्यावर. पण माझी इच्छा नव्हती, मला जबरदस्ती घेऊन चालले ते. ठीक आहे चला, नवऱ्याची इच्छा आहे मला फिरायला घेऊन जायची, तर चला बाबा, मला काय, मला इथं जेवायला भेटेल आणि तर मला स्वयंपाक नाही करावा लागणार. ठीक आहे चला मग. हे गाईच आम्ही आलो आहोत तलावपालीला आणि निवांत बसणार आहोत इथे. तर विशाल आर्विशला मी गाडीमध्ये बसवतो, दाखवते मी तुम्हाला. गाडी बघ, छोटा बाबू गाडी चालू चालू. नाही नाही बाय नको करू. नाही नाही खाली बस खाली बस. मंडळी माझ्याकडनं एक गोष्ट झाली. आर्विश छान गाडीमध्ये बसत होता, छान खेळत होता. मी मुद्दामून त्याला म्हटलं बाय, त्याला वाटलं मम्मा सोडून चालली, गाडी सोडून बाहेर पळाला तो. असं झालं ना, आता तो बसत नाही. आम्ही त्याला खूप बोलतोय बस बाबू खेळ थोडासा. त्याला असं वाटतंय की हा मला बसवतील आणि दोघं जण निघून जातील. आरू बस ना बाबू गाडीमध्ये. पटकन बाय बोलून दिलं आणि चुकी झाली असं वाटतंय. ठीक आहे चला बघू आता बसतोय खेळतोय का. हे गाईस आम्ही आलो आहोत शेवपुरी खाण्यासाठी तलावपालीमध्ये. आणि बघू आता विशाल काय घेत आहेत. मी शेवपुरी सांगितली, विशाल गेलेत ऑर्डरसाठी. बघू काय घेतील माहिती नाही, तर चला दाखवते तुम्हाला. मंडळी शेवपुरी तर आमची खाऊन झाली, संपली शेवपुरी. आणि आता पाणीपुरी खातो. तलावपालीला पावभाजीचे गाडीचे लागतं, त्याच्या खाऊ गल्लीच्या साईडलाच आहे. वेटिंगला आहे, वेटिंग. राहुल बेलपुरी पाणीपुरी नाव आहे. ओके चला खाऊया. आर्विश विशाल गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. इकडे पण वेटिंगला आहे. तुम्ही पण या सर्व पाणीपुरी खायला. का खातोय तू आर्विश? बघा कसा शेवपुरी खातोय. शेवपुरी म्हणण्याचा सुक्कापुरी खातोय तो बघा. आम्ही आलो आहोत पिझ्झा खाण्यासाठी. आणि कोणता पिझ्झा ऑर्डर केला? बार्बिक्यू पिझ्झा ऑर्डर केला आता. बार्बिक्यू पिझ्झा. तर बघू कसा आहे. काय ऑर्डर द्यायचं आर्विश? आरू दे बघ. आरू होय काय कर. आरू मेन्यू बघतोय की काय ऑर्डर करायचे. वरती घे जरा. आरू मेन्यू बघतोय की काय ऑर्डर द्यायचं. मेन्यू कार्ड बघायचं काम चाललंय. काय ऑर्डर द्यायचंय ते देतोय तो. भारी बोलतो. बोलता तर येत नाही, फक्त काय काय म्हणते ना बाबू ते. बाबू हाय कर सर्वांना. अरे नहीं करेगा, छोटा है अभी. बटर पाव भाजी पार्सल देना. 3 4 पहले से 5
कपड़े लाया 10 10 10 1 2 3 ऊपर बारबेक्यू और ये 4 चिली फ्लेक्स मत डालना बच्चे 7 8 9 10 गाड़ी वही देख लेना बेटा तब जाना बघितले असेल आर्विशची कशी मस्ती चालू आहे. ए तुला काय पाहिजे बेटा? काय पाहिजे दारू? फ्लँकीज दे सर्वांना फ्लँकीज दे. आणि इथे इथे बशरे मोरा करा. इथे इथे बशरे मोरा चार पाणी पूर्ण उडून जा. नोज कुठे? नोज आरूचं नोज कुठे? आणि हेड कुठे? हेड कुठे? ओके. तुझं टमी कुठे? टमी 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 टमी. आईस कुठे आहेत आर्विश? आर्विश आईस कुठे? आईस असं चालू आहे त्याचं. आणि छान टाइम स्पेंड करतोय आम्ही. दुसरं काय 2 दिवस गावाला जाऊन आले, आज इकडे बाहेर. तर आणि आज खरं तर विशालने फोर्स केलं म्हणून मी बाहेर आले. आणि हो, ज्या कामासाठी आले होते कुर्ते चेंज करायला ते करून घेतलेत. घरी गेल्यावर दाखवेल मी तुम्हाला. तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं बार्बिक्यू पिझ्झा आता ऑर्डर दिला आहे. खूप छान गार्निशिंग दिसते याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता पिझ्झामध्ये. याच्यात टोमॅटो आहे, ऑनियन आहे, पनीर आहे आणि कॅप्सिकम सुद्धा आहे. खूप छान आहे. फक्त आता टेस्ट करतो आणि सांगतो मला. आरूला दे. आरूला दे. पनीर दा पनीर. कसा आहे? छान आहे. आम्ही व्हेज पुलाव मागवलाय आणि आता पोट भरलंय. बाबा फालुदा 12 वाजता बंद होतो. माझा उपवास पण लागेल गुरुवार. हे बाळा इकडे ये. आणि छान आहे पुलाव, छान आहे. तर मंडळी जस्ट पुलाव खाऊन झाला. स्टार्टिंगला पाणीपुरी खाल्ली, शेवपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर पिझ्झा, पुलाव आणि आत्ता विशाल म्हणताय बाबा फालुदा खायचा आहे. तर मग विशालचं फेवरेट आहे, तर विशाल खाणार म्हणजे खाणार. चला मग आता बाबा फालुदा खावतो. आणि मला आज इच्छा आहे की जे टांगा असतो टांगामध्ये बसायचं. तर मी विशालला बोलली की टांग्यामध्ये बसूया. तर ठीक आहे चालेल, पण पहिले फालुदा खाऊन घेऊया, पण टांगामध्ये बसून डायरेक्ट घरी जाऊया. असं आहे आमचा प्लॅन आत्ता. तर फालुदा खाण्यासाठी गर्दी खूप आहे आज. तर दाखवते मी तुम्हाला. हे बघा इकडे आहे बाबा फालुदा आणि विशालचं फेवरेट. हा हो खाईल मी, एकच घ्या पण. तर विशाल आता घेऊन येतील, गेलेत आतमध्ये जायला, येतील थोड्या वेळात. फालुदा घेऊन येत आहेत. कसं आहे राव? खूप छान. विशालचा फेवरेट आहे, त्यामुळे विशाल काय आता आपल्याकडे बघणार नाही बाबा. मला माहिती लास्ट वेळेस तुम्हाला सांगितलं, जर मी तळपाळीला आलो तर मी इकडे माझा बाबा फालुदा फिक्स असतो. ते खाल्ल्याशिवाय मी सोडत नाही ते. मंडळी जस्ट माझा फालुदा झाला आणि खरंच आता खूप फुगली झाला. छान वाटतं. पण फालुदा बेस्ट. ऍक्च्युली तलाव पालीला आल्यानंतर या गोष्टी असेल तरच मजा येते. त्याला थांबवा ना.
आणि आता आम्ही जाणार आहोत टांगा. हॉर्स राईडला जाणार आहे. हॉर्स नाही, टांगा आहे तो. टांगाला. हा, टांगा राईड करायची. तलाव पाली आहे. विशाल राईड साठी बसलेत आर्विशला घेऊन आणि आता मी पण बसते. आर्विशला वाटतं मम्मा खाली राहणार आहे, तो कसा पळतोय. येते मी येते. आर्विशला वाटतंय की मी खाली राहणार आहे म्हणून. आर्विश बघा कसा राईड करतोय. आणि इकडे आहे टांगा. तर राईड चालू झाली आहे, तुम्ही बघू शकता इकडे. खूप छान वाटतं या राईड मध्ये. मजा येते. तर अशी खूप मजा येते आम्हाला. खरंच सिरियस मस्त छान वाटतं. कॅमेरा जास्त हसतोय ना, तर थोडा चालतो. तुम्हाला गाणं येतं? अरे पण मस्त मजा करतोय. एकदम छान वाटतोय खूप. हलतोय हो. नाही केला की आज संध्याकाळी एवढी छान होईल म्हणून. पण मग संध्याकाळी विशाल ऑफिसमधून आले आणि हा प्लॅन केला. आणि प्लॅन केल्यानंतर मग तलावपाली. आणि तसं पण आम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तलावपालीला येतोच, फिक्स असतं आमचं. तर मग आज तुम्हाला मी जे दाखवलं पिझ्झा खाणं किंवा चाट खाणं, या सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या तुमच्यासोबत. टांगा राईड पण मी तुमच्यासोबत शेअर केली. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.